आणि आता टोरेस घोटाळा प्रकरणासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलाय। टोरेस प्रकरणी क्रिप्टोकरन्सी खात्याचा वापर केला का या अनुषंगाने आता तपास केला जातोय, कारण केंद्रीय तपास यंत्रणांना तसा संशय आहे। हवाला ऑपरेटर अल्पेश खाराच्या क्रिप्टोकरन्सी खात्याची तपासणी केली जाते। टोरेस फसवणूक प्रकरणात फरार आरोपींनी परदेशात निधी पाठवण्यासाठी क्रिप्टोकरन्सी अर्थात कूट चलन ऑपरेटरच्या मोठ्या जाळ्याचा वापर केल्याचा संशय आहे आणि या प्रकरणी हवाला ऑपरेटर अल्पेश खाराच्या कूट चलन खात्यांची फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली आहे, पण त्यात कोणतेही व्यवहार झाले नसल्याचे निष्पन्न झाले। मात्र खारानं त्यासाठी इतर शेकडो कूट चलन वॉलेटचा वापर केल्याचा संशय आहे। विविध हँडलर, मध्यस्थ आणि दलाल यांच्या माध्यमातून त्याने जाळं उभारलेलं आहे, त्यामुळे त्याचा माग काढणं हे कठीण झाले।